चाललेलं आहे. अजून कशाला काहीच कमी नाही आणि कुठून काय येतं कोणाला कळतही नाही. बरं किती माणसं येणार आहेत त्यांना आधी माहिती आहेत का? तरी पुरतं ना. 2 पाहुणे येतो असं सांगून तिसरा आला तर साखरपुडा सोडून वाढीव पाहुणा आपण ऍडजस्ट करू शकत नाही. विठाला कारण साखरपुड्याचं गणित असतं. आम्ही 200 पाहुणे येऊ याचा अर्थ किती? 300. बरं आहे मग तुमच्याकडे. आमच्याकडे 200 म्हणजे 500 अशी त्याची व्याख्या आहे. कुठलं माप आहे काय कळायला मार्ग नाही. त्या गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, महाराज अहो रामप्रभू जन्माला आले त्रेतायुगामध्ये आणि आज आपण रामनवमी का करावी? महाराज म्हणाले, अरे राम तर त्रेतायुगातच जन्माला आले, पण दरवर्षी तुम्ही त्यांचा जन्म करत राहाल तर एक दिवस तो राम तुमच्या जीवनात जन्माला येईल. तुम्ही मर्यादायुक्त जीवन स्वीकारा आणि ध्यानात ठेवा, ज्याला सुख अमर्याद पाहिजे त्याने त्याचं जीवन मात्र मर्यादेत ठेवलं पाहिजे. विठाला रामाचं नाव घेतल्यावर आपल्याला इतकं सुख होतं तर रामाला किती सुख असेल. ऐसे सुख वचनीय आहे, विश्वासे अनुभव आहे. का बरं रामाच्या जीवनात सुख आहे सांगू का आपल्याला? टॉप सिक्रेट आहे, जगातलं रहस्य आहे. सुखी होण्याची ही गुरुकिल्ली आहे. वापरली ना तर सुखाचं गोडावून आपल्यासाठी मोकळंच होईल, भांडार मोकळं होईल. रामानं दिलेली गुरुकिल्ली 2च गोष्टी आहेत फक्त ज्याच्यामुळे आम्हाला समाधानी आणि सुखी होण्याचा मार्ग सापडेल. एक, दुसऱ्याच्या धनाची आसक्ती धरू नका आणि दुसऱ्याच्या स्त्रीची आसक्ती धरू नका. तुमच्या एवढा सुखी जगात कोणीच नाही. विठाला आणि एवढ्या 2 मर्यादा ज्यांनी आयुष्यात पाळल्या, महाराज देवाला त्याला शोधत यावंच लागेल. हे काही जगन्नाथ महाराजाचं स्टेटमेंट नाहीये. तुलसीदासजी म्हणतात, परधन पत्थर जानिये परस्त्री मात समान, इनसे भगवान ना मिले तो तुलसीदास जमान. काय म्हणाले गोस्वामी महाराज? ज्याला परधन मातीसारखं दगडासारखं दिसतं आणि परस्त्री मातीसारखी दिसते त्याला जर देव नाही भेटला तर हा तुलसीदास जबाबदार आहे म्हणे. पूर्वीची माणसं फार श्रीमंत नव्हती तरी खूप समाधानी होती. त्याचं हे मर्म आहे. विठाला माझा अनुभव सांगतो. आमच्या गावातली एक व्यक्ती आली, साधा माणूस, आमच्या आजोबांना भेटायला. त्यांना मोठा दादा म्हणायचे गावात. तो आला आणि म्हणाला, मोठा दादा अरे मी जिवंत आहे तर माझी सही घेऊन टाक. काय म्हणाले? मी जिवंत आहे तर माझी सही घेऊन टाक. काहीतरी कागद व्यवहार अडकला होता, त्याची ती जमीन नावावर करून द्यायची राहून गेली होती आणि त्यांनी पैसे घेतले होते. तर आजोबा म्हणाले, राहू दे ना, एवढी काय घाई, करू निवांत. तो माणूस काय म्हणाला माहिती? नको, जर ती जागा तुमच्या नावावर करून द्यायच्या आज जर मी मेलो तर देव मला जाब विचारील. काय तू त्यांचे पैसे घेतले पण त्यांची जमीन त्यांना दिली नाही. आता आता अख्या गावाचे उतारे इकून खाल्ले काही महाभागांनी. विठाला सोपं बोलू का? मला सुखी ठेव हे मी देवाला सांगण्या इतकी माझी लायकी मी ठेवली पाहिजे. देवाला मला सांगता आलं पाहिजे, देवा अरे मी जर कधी चुकीचं काम केलं नाही, मी कधी अनितीने वागलो नाही, माझ्या खिशातला प्रत्येक रुपया माझ्याच मालकीचा आहे, तू मला दुःख कसं देऊ शकतोस? एवढं तर जमेल ना. राम जन्म साजरा करता करता आपल्याला असं होता येईल. चुकीच्या मार्गाने श्रीमंत झालेल्या माणसाकडे पाहून लालायित होऊ नका. तो श्रीमंत असेल, समाधानी नाही. ज्या घरच्या श्रीमंतीला समाधानाची झालर आहे, आपण समजायचं या घराच्या मांडवाला नीतीचे खांब आहे. विठाला कारण जर जोडोनिया धन तरच उत्तमाची गाती तो
आता याच्या उलट प्रमाण सांगून ठेवू का, म्हणजे आपल्याकडून उलट होणार नाही. महाराज म्हणतात, परद्रव्य पर नारीचा अभिलाष तेथून या ऱ्हास सर्व भाग्या. परधन आणि परस्त्रीची आसक्ती ज्याच्या मनात घर करून बसली त्याचा पुढचा आलेख असा वर नाही जाणार, तो खाली जाईल. हे आम्हाला रामाने शिकवलंय, म्हणून त्याचा जन्म करावा. कृष्ण जन्म आम्ही साजरा करतो, रात्री 12:30 वाजता सुंठवडा खातो, जागतो, सगळं खरं आहे. पण कृष्ण जीवनात जन्माला आला का? जसा राम आम्हाला मर्यादा शिकवतो तसा कृष्ण आम्हाला आनंद शिकवतो. लोक म्हणतात फार टेन्शन आहे आमच्या आयुष्यात. मी काय उगाच पीत नाही. काय म्हणतो तो? उगाच पीत नाही. काय माझ्या लाईफ मध्ये टेन्शन? टेन्शन तुझ्या लाईफ मध्ये म्हणजे काय? तुझ्याच लाईफ मध्ये टेन्शन आहे का? टेन्शन नाही असा माणूस दाखवा. प्रत्येकाच्या जीवनात आहे. आणि माझं तर मत आहे, टेन्शनने माणूस मोठा होतो का लहान होतो सांगा बरं. उलट विचारू का, या जगात जेवढी माणसं मोठी झाली त्यांच्या जीवनात टेन्शन आलं का नाही? बोला, आलं? हे उत्तर पण अर्धवट आहे. मोठ्या माणसांच्या जीवनात टेन्शन आलंय असं नाही, टेन्शन आल्यानं ती माणसं मोठी झाली आहेत. फक्त त्यांनी त्याचा विनियोग योग्य केला. याला टेन्शन आलं तो दारू पितो, अरे रे रे, दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. यंदा तर फार प्रॉब्लेम मध्ये आहेत ते. मला एकाने विचारलं, महाराज हे असा कसा झाला? मला काय झालं? ते गुरुवार आला ना मार्गशीर्षातला. कधी? 30 फसला. 30 फसला विठाला. मी त्याला काय म्हटलं, टेन्शन घेऊ नको. मार्गशीर्ष महिना आहे, गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे. कुठंच काही नसलं तर ये सरळ आंब्याला आमच्या. वानप्रस्थ उपासना क्षेत्र, आखा दिवस रात्र कार्यक्रम आहे, काही अडचण नाही. 5 वाजल्यापासून कीर्तन आहे, भजन आहे, अष्टपदी आहे. काय कुठे इकडं तिकडं कडमडता? मला म्हणायचं काय, टेन्शन प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. धनुष्य आहे आणि बाण आहे. बाण पुढे जाईल का सांगा? धनुष्य आहे, बाण आहे. बाण पुढे जाईल नाही का? काय करावं लागेल? ते धनुष्य बाण हातात घ्यावं लागेल. सध्या हातातच घेतलंय धनुष्य बाण. विठ्ठला. फक्त मी घड्याळ पाहून कीर्तन थांबवणार आहे. हे सेवेचं कमल पुष्प देवाचरणी समर्पित करू. विठ्ठला. नाही तर तुम्ही रेल्वेच्या इंजिनात कंदील घेऊन मला शोधत यायचं, मी हत्तीवर बसून जायचो. सगळे झाले आता. विठ्ठला. मला म्हणायचं काही राहिलं का? आमच्या तिकडे वेळा कणीस, वेळा हातोडी सगळे झाले ना आता, कोणीच राहिलं नाही. बरं झालं. त्यामुळे आता दिलीप भाऊंचाही चेहरा खुलला. विठाला. हो, मग धनुष्य आहे, बाण आहे, तेवढ्याने बाण पुढे जात नाही. तो बाण असा आडवा करावा लागतो आणि त्या प्रत्यंचेला, त्या दोरीला काय द्यावा लागतो? बोला. ताण हा शब्द महत्वाचा आहे. टेन्शन द्यावं लागतं. मग जर ताण दिल्याशिवाय बाण पुढे जात नाही तर माणूस कसा पुढे जायचा? तुम्ही प्रत्येक यशस्वी माणसाला जाऊन भेटा, त्याला सांगा तुझ्या जीवनात ही प्रगती केव्हापासून सुरू झाली. तो नक्की तुम्हाला सांगेल. त्याच्या जीवनात फार कधीतरी टेन्शन आलं होतं आणि त्याने स्वतःला मग झोकून दिलं, तेव्हा तो मोठा झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मोठं होण्या एवढं तरी टेन्शन प्रत्येकाच्या जीवनात आलंच पाहिजे. लई आरामात राहू नये. विठाला. मग टेन्शन आल्यावर काय आत्महत्या करायची असते काय? म्हणून कृष्ण जन्म करावा. काय टेन्शन आहे होत्या माणसाच्या जीवनात. कृष्ण एवढं टेन्शन कोणाच्याच लाईफ मध्ये नाही.
जन्माला कुठे आला? मॅटर्निटी होम. मग तुरुंगात, जेलमध्ये. काय काय सुरू करणार आहे? काय सुरू करणार आहे माणूस? आपण तेव्हा आपल्याला बोलायला सोय असतं, काही आजपासून काहीच करून नाही ठेवला, मग असाच राहिलो. ते तर कुठे आहेत? तुरुंगात जन्माला आले. बर, जन्माला आल्यानंतर पुन्हा आई वडिलांसोबतच वाढले ना? नाही, जन्माला आल्याबरोबर ताटातूट. कुठं जावं लागलं? दुसऱ्याच्या घरी राहावं लागलं. बरं, फुकट नाही राहावं लागलं, त्यांच्या गायी सांभाळाव्या लागला. बरोबर. बरं, विरोधातली माणसं फार लांबची होती असं नाही, सक्का मामाच जीवावर उठला होता, तोच मारायला निघाला होता. बरं, त्याच्या जीवनात कितीतरी युद्धाचे प्रसंग आले, कितीतरी अडचणी आल्या, सगळ्यांना सांभाळण्याचं काम त्याच्याकडे होतं. पण कृष्णाला कधी टेन्शन मध्ये कोणी पाहिलंय का? अरे त्याला पाहिल्यावर आपलं टेन्शन जातं, त्याला कसं काय टेन्शन असते? विठाला प्रत्येक वेळेला कृष्णाचा चेहरा हसरा आहे, ही प्रसन्नता, हा कृष्ण जन्म आहे. तसा आज काय आहे? दत्त जन्म. मग दत्त जन्म म्हणजे काय? आम्हाला ते कळलं की दत्त जयंती कळली. एका वाक्यात सांगू, उदाहरण सांगितल्याशिवाय ध्यानात यायचं नाही. दत्त महाराज त्यांच्या अवधूत वेशात होते. गुडघ्यापर्यंत असं धोतर, काखे झोळी, पुढे श्वान. काखेमध्ये झोळी आहे, पुढे श्वान आहे. आणि असे ते अवधूत अवस्थेमध्ये दत्त महाराज आपल्या मस्तीत पहुडलेले आहेत. लक्षात ठेवा, बाळाला बघावं आईच्या दुधावर. बाळ जेव्हा आईच्या दुधावर असतं ना, तेव्हा ते बाहेरचं खाल्ल्यावर बिघडतो, तो त्याचा चेहरा मोहरात जातो. त्या बाळामध्ये जी सात्विकता असते, त्या बाळामध्ये आईच्या दुधावर आणि साधू देवाच्या बोधावर शोभतो. विठाला आता दोन्ही आटोक्यात आलेले आहे. बाळाला दूध नाही, साधूला बोध नाही, मोठीच अडचण आहे हो. तेवढा झाला तर काय काय हे काय आता शासनाने सांगायचं का? जागतिक स्तनपान सप्ताह कुठल्या दिशेला चाललो आपण? हे काय शासनाने सांगितलं की आईने बाळाला दूध पाजलं पाहिजे? ध्यानात ठेवा, चुकीच्या भूमिकेतून आम्ही जे जे काही अंगीकारतो याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. सांगतो आपल्याला, सांगतो. आता सध्या कॅन्सरचं जे प्रमाण वाढत चाललंय, त्या कॅन्सरच्या प्रमाणाला, वाढत्या प्रमाणाला आपल्या चुकीच्या पद्धती कारण आहेत ना. आणि सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सर धुमाकूळ घालतोय. आम्ही आमच्या परंपरागत ज्या जीवनशैलीचा आदर केला पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. मग ते बाळ जसं दुधावर शोभतं तसं साधू बोधावर शोभतो. कसा पाहिजे साधू? साधूला पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे अख्ख्या गावाचं टेन्शन याच्याच बोकांडी बसलंय. बरोबर आहे ना? फार टेन्शन मध्ये, नाही तर नेहमी पैसेच मागत सुटतो लोकांकडे. आता हे गेलं द्या पैसे, ते झाले घ्या पैसे. असा असतो का साधू? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याला पाहून आपल्याला प्रसन्न वाटतं, ज्याला पाहून आपल्याला समाधान वाटतं, समजायचा हा साधू असावा. विठाला मला म्हणायचं काय आहे, त्या दत्त महाराजांचं असं ते स्वरूप तृप्त, अत्यंत तृप्त, नित्य तृप्त. आणि समाधान तृप्तीशिवाय येत नाही. आम्ही असमाधानी का असतो? आम्ही अतृप्त असतो. काहीतरी आणायचं बाकी राहिलेलंच असतं. बरं, वस्तूचं वैशिष्ट्य आहे, त्या कितीही आणल्या तरी आपलं पोट भरेल. म्हणाला आता काहीच आणायचं राहिलं नाही, शेजाऱ्याने नवीन काही आणू द्या, आपलं लगेच सुरू होऊन जातं. मग शेजारीने जर साडी आणायला येवल्याला गेली तर आपण पैठणपर्यंत गेलो पाहिजे, हे तर सुरूच राहतं. आणि ही अतृप्ती आयुष्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही चंद्रावर जरी प्लॉट बुक केला तरी समाधान मिळण्याची शक्यता नाही. आणि परमार्थ आणि तृप्ती भजन जर असेल तर चंद्रावर जायची गरज नाही, डोंगरावर सुद्धा सुखी व्हाल. हा तर नियम आहे. साधू समाधानी आहे.
नित्य तृप्त आहे, अगदी निवांत आहे, असे ते महाराज बसले होते. तिकडनं एक राजा चालला होता, त्याचं नाव सहस्रार्जुन. त्याने त्या साधूकडे पाहिलं. आता हा चक्रवर्ती, सार्वभौम सम्राट, आणि ते फकीर, अवलिया, अवधूत. यांनी त्यांच्या कपड्याकडे पाहिलं तर ते कपडे असे मळके होते. बरं, मागे पुढे श्वान होते, काकेत झोळी होती. बरं, झोळी आहे म्हणजे भिक्षा मागणारे, आणि हा सम्राट म्हणजे भिक्षा वाढणारा. आता मी तुम्हाला विचारतो, भिक्षा वाढणारा समाधानी पाहिजे का भिक्षा मागणारा समाधानी पाहिजे? भिक्षा देणारा पाहिजे. भीक मागणारा तो तर बाबा दे, कोणीतरी देव, कोणीतरी देव असं म्हणणार पाहिजे. इथे उलट दिसत होतं. भिक्षा वाढणाऱ्यापेक्षा भिक्षा घेणारे जास्त समाधानी दिसले. आणि त्या राजाने त्या अवधूतांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता दिसली, जो आनंद दिसला, त्याने त्या अवधूतांचे चरण धरले आणि विचारलं, महाराज एक प्रश्न विचारू? तुमच्या चेहऱ्यावर हा जो आनंद आहे, ही जी तेजस्विता आहे, ही जी प्रसन्नता आहे, ही तुम्हाला कुठून मिळाली आम्हाला सांगा. हा कुठल्या पार्लरचा मेकअप आहे सांगा. विठ्ठला, खरं सांगू का, माणसाने सुंदर दिसावं, पण पार्लरचा मेकअप किती वेळ दिसेल, किती वेळ टिकणार आहे? हिवाळ्यातली लग्न असली तर थोडा टिकतो, तरी उन्हाळ्यातल्या लग्नात अरे वितळली काया, तो तर निघून जातो महाराज. सोपं बोलू का? रंगांचं फाउंडेशन टिकत नाही. फाउंडेशनच म्हणतात ना त्याला, ते फाउंडेशन टिकत नाही. रंगांचं फाउंडेशन लावू नका, पांडुरंगाचं फाउंडेशन असू द्या, म्हणजे ते कधीच निघणार नाही, ते कधीच निघणार. आणि ज्याला सुंदर दिसावंसं वाटतं ना, त्याला मी क्लू सांगेन, तुम्ही नामस्मरण वाढवा, तुम्ही बिना मेकअपचे सुंदर दिसाल. विठ्ठला, तो सम्राट म्हणतो, मी एवढा ऐश्वर्यात राहतो, पण मला जो आनंद नाही, मला जे समाधान नाही, ते समाधान या फकीराला लालायित झाला. सांगा हे तुम्हाला कशातून मिळालं? आणि खऱ्या साधूकडे पाहिल्यानंतर किती मोठा सम्राट असू दे, त्याची लाळच गळली पाहिजे, इतका त्याचा अधिकार निराळा राहतो. हा, मला सांगा ना, किती शेठजी एका लाईनीत उभे केल्यावर सदानंद बाबांसारखे दिसतील? विठ्ठला, अशा जिल्ह्यातले शेठजी मोजून घेतील. काय प्रसन्नता आहे चेहऱ्यावर, काय आनंद आहे, काय तृप्ती आहे, काय समाधान आहे. जुलिया रॉबर्ट नावाची हॉलिवूड मधली एक हिरोईन, हेरोईन नाही, हा हिरोईन, ती एका पिक्चरच्या शूटिंगला आली ऋषिकेशला. लक्ष्मणझुला आहे ना, ती ओलांडून पलीकडे चालली होती. पहाटेची वेळ, छान असा सूर्य वर आला होता, तांबूस त्याच्या छटा जाणवत होत्या. ही पलीकडे चालली होती आणि तिकडून एक संन्यासी बाबा या बाजूला येत होते. काही नाही, एकदम प्रसन्नता, भगवी वस्त्र अंगावर घातलेली. त्यांनी भगवी घातली होती म्हणजे भगवी घातल्यावरच साधू होतो असाही अर्थ नव्हे बरं का. एखादा पांढऱ्या कपड्यात सुद्धा संन्यासी दिसू शकतो. विठ्ठला, वृत्ती भगवी झाली की मग कपडे पांढरे भगवे चालतात, काय अडचण येत नाही फार. मग त्या सूर्याची किरण त्यांच्या चेहऱ्यावर पडत होती आणि दोन्ही तांबूस वर्ण दिसत होते. ही हिरोईन इकडून चालली होती ना, हिनं त्या महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती जी प्रसन्नता, ती जी शांती दिसली ना, तिला स्वतःवर नियंत्रणच ठेवता आलं नाही. ते महाराज पलीकडून इकडे येत होते, ही तिकडे चालली होती. जाता जाता क्रॉस होता होता तिने त्या महाराजांना थांबवलं. सांगितलं, स्वामीजी प्लीज टेल मी व्हॉट्स द सिक्रेट ऑफ दिस हॅपीनेस. स्वामीजी एक मिनिटं थांबा, आणि तुमच्या चेहऱ्यावर हा जो आनंद दिसतोय हा तुम्हाला कुठून मिळाला सांगा. एक परदेशातली अभिनेत्री विचारते. त्या स्वामींनी फार उत्तर दिलंच नाही, आपल्या हातातली जपमाळ तिला दाखवली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिने त्यांचा अनुग्रह घेतला. विठ्ठला, मी तर म्हणतो ना, हे दुसऱ्याला असा फोर्स करू नये. घालमाळ घालमाळ घालमाळ, कशाला घालमाळ? कोणतरी घालमाळ सांगतो, कोणतरी काढमाळ सांगतो. विठ्ठला.
सांगू नये त्याला. का? माळ घालून आपण इतकं आनंदी व्हावं की त्यालाच वाटलं पाहिजे खरंच आपण माळ घातली पाहिजे. आणि खूप कीर्तन ऐकणाऱ्याने आपल्याला कोणतरी माळ घालायला सांगेल इतकं थांबलं पण नाही पाहिजे. विठ्ठला आहे ना गंमत. त्यावेळेला तो राजा त्या दत्त महाराजांकडे पाहू लागला आणि पाहून म्हणू लागला, महाराज सांगा ना, तुम्हाला आनंद कुठून मिळाला? ही प्रसन्नता, ही तृप्ती, ही शांती कशाने मिळाली? सांगा तर खरं. त्यावेळेला दत्त महाराजांनी काय सांगितलं माहितीये? राजा ऐक, आता तू विचारलंच आहे ना तर तुला सांगतो की हे मी कशाने मिळवलं. किती पैसा आहे लोक ते सांगतात, पण कुठून मिळवला आणि कसा मिळवला ते सांगत नाही. मग त्याच्यासाठी ईडी लावावा लागतो. विठ्ठला मी तुम्हाला सोपं विचारतो, हा, व्याकरणामध्ये जर ईडी लावला तर वाक्य कोणत्या काळात जातं? बोला ना. ईडी प्रत्यय जर लावला तर वाक्य कोणत्या काळातलं राहतं मग? बरोबर ना, भूतकाळातलं. म्हणजे व्याकरणात ईडी लावला की वाक्य भूतकाळात जातं आणि व्यवहारात ईडी लागला का भूतकाळ बाहेर येतो. विठाला कष्टाने कमवा, श्रमाने कमवा. लोकांनी ईडी म्हटलं तरी चालेल, पण ते ईडी नको ना. मला म्हणायचं काय, कसं मिळालं ते सांगतो राजा ऐक. म्हणे हे बघ, हे जग असं वेगवेगळ्या रीतीचं भरलेलं आहे ना. मी काय केलं सांगू? मी एवढंच केलं, जो मला भेटेल त्याच्यातलं चांगलं काय आहे ते मी घेतलं. बघा दत्त महाराज काय सांगतात, दत्त जयंती का करावी त्याचं हे उत्तर आहे. मला जो भेटतो त्याच्यात जे चांगलं आहे ते मी माझ्या जीवनाशी जोडत गेलो. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. मग पापी असेल कोणी असेल, आम्ही त्याच्यातले दोष पाहिले नाही. आम्ही न देखो अवगुणा, आम्ही न देखो अवगुणा. पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा. आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा. आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा, पापी पवित्र शहाणा. किती गोड अभंग आहे. आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा. जो भेटेल त्याच्यातला सद्गुण पहा. काही माणसं कीर्तनाला आली ना का ती गुपचूप बसतच नाही, ती सुरू होतात. कारण काली पॅन्ट का घातली, जीन्सची पॅन्ट का घातली? तुला ह्या उठाबशी करायला बोलवलंय का कीर्तनात? तू आलाय गुपचूप, तुझं तू कीर्तनात. मग त्यांनी धोतरच नाही नेसलं, याने लेंगाच घातला. तू का टेलर आहे का? विठाला कशाला मोडतन करायचंय? हा, तू काय कपडे घालून आलाय ना, आला तसा बस. तू दुसऱ्याचं वस्त्रहरण का करतो? आता कोण कुठून कामावरून आलं असेल, कोण कुठून जॉबवरून आलं असेल, कोणाला इथून कुठं जायचं असेल, मग यांनी धोतरच का नाही लावलं? ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात सापडले ना तर दणकवतील धरून. विठाला तो पॅन्ट घालून कीर्तनाला आला असं बघण्यापेक्षा पॅन्ट घातलेली होती तरी पण तो कीर्तनाला आला असं बघा. हा वारकरी संप्रदाय. हा, धोतर लावायचे त्याने लावलंच पाहिजे. त्याला अडचण असेल म्हणून मग त्याने त्याचा गैरफायदाही घेऊ नये, ही बाब सत्य आहे. हे निश्चित आहे, हे निश्चित आहे. परंतु त्याच्यामुळे तुम्ही त्याला कट ऑफ करायला निघाल, दॅट्स रॉंग. ते मात्र चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. प्रत्येकातलं चांगलं मी पाहिलं आणि मी माझ्या जीवनाशी ती गोष्ट जोडत गेलो. काय काय जोडलंय यादी बनवली तर तसे 24 गुरु आपण सांगतो. दत्तात्रेयांचे 24 गुरु आहे. का?
24 तासाचा दिवस आहे ना आपला विठाला. एक एक तासाला एक एक गुरु जरी जीवनात आणला तरी दिवस आपला पूर्ण होतो. मग दिवस पण व्यवस्थित होतील विठाला. काय सांगितलं दत्त महाराजांनी, जो भेटेल त्याच्यात बरं काही ना काही चांगलं आहेच की नाही. जगात असा माणूस दाखवा की ज्याच्यात कोणताच सद्गुण नाही. सगळ्यांना उदाहरण माहितीये, ज्या वेळेला दुर्योधनाने भांडण केलं कोणाशी, कृष्णाशी. आम्ही नाही का काम करत, पण तिकीट तुम्ही त्याच पार्टीत देता, आम्हाला कधीच चान्स नाही. भगवान काय म्हणाले, दुर्योधना तू नाव ठेवू नकोस. का? प्रकृती ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या हिशेबात ठेवते. आपल्याला जर फार सन्मान मिळत नसेल तर अजून आपण त्या सन्मानाच्या योग्यतेचे नाही आहोत असं स्वतःला समजवावं. मग ज्याला भेटतं त्याचा द्वेष का करावा. पण ते दुर्योधनाला काही पटेल, तर तुम्ही पार्सॅलिटीज करता, घरकुल तुमच्या जाळीत वाटता विठाला. मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा. कृष्ण म्हणाले आजच्या कांकणाला आरसा कशाला, लगेच होऊन जाऊ दे. त्या दुर्योधनाच्या इकडे आता म्हणे या यज्ञाच्या इथे ना ब्राह्मण जेवायला बसलेत. हो, 1000 ब्राह्मण जेवायला बसलेत. त्याच्यातला मला कामासाठी एक चांगला ब्राह्मण घेऊन ये म्हणे. जा. गेला दुर्योधन. 2-3 तास झाले ना हात हलवतच आला, घामाने भिजलेला. कृष्णाने विचारलं दुर्योधन काय झालं. काय देवा कुठल्या कंपनीत पाठवला माल आणायला, एक पण पीस नाही सापडला. म्हणजे काय झालं, एकही ब्राह्मण चांगला नाही. कोणाचं पोटच मोठं, कोणाचं डोकंच मोठं, कोणाचे दातच मोठे, कोणाचे डोळेच टपोळे. एक ब्राह्मण चांगला नाही म्हणे. त्यात म्हटलं येत होतं साईडला, कार शेडला घेतलं, त्याला साईडला ठेवलं आणि गडबडीत हाक मारली धर्मराजाला. धर्मराजा जरा इकडे येता का. आले. म्हणे काय. म्हणे काय आहे, हे इथं 1000 ब्राह्मण जेवायला बसलेत, याच्यातलं एक वाईट ब्राह्मण घेऊन या जरा, मला काम आहे. गेले धर्मराज तिथे शोधायला. आता प्रत्येकात परमात्मा दिसतो ज्याला, त्याला ब्राह्मणात काय वाईट दिसणार आहे. ते 2 तासांनी पुन्हा आले. देवा मी फार उलटा सुलटा फिरून पाहिलं रे, फार इकडून तिकडून जाऊन आलो. मग अरे एकही ब्राह्मण त्यांच्यात वाईट नाही, सगळे चांगले. म्हणाले जा आता, माझं काम झालं, तुम्ही निघा. त्याला काढून दिलं आणि मग जुनी फाईल परत टेबलावर आणली. कोण. दुर्योधन. तुला मान सन्मान मिळत नाही त्याला हे कारण आहे विठ्ठला. ज्या ब्राह्मणांमध्ये युधिष्ठिराला एकही वाईट दिसत नाही, त्याच ब्राह्मणांमध्ये दुर्योधनाला एकही चांगला दिसत नाही. मग माणसं चांगली वाईट आहेत असं म्हणावं का आपल्याला त्यातलं चांगलं वाईट पाहता येत नाही असं म्हणावं. प्रत्येकात काही ना काही चांगलं. आपल्या बाजूवाल्या फार चांगल्या गोष्टी असतात, म्हणून शेजारी प्रत्येकाला फार आवडतो, बरोबर ना. हो, शेजाऱ्याचा आणि आपले संबंध व्यवस्थित असणं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या भाग्यवंताचं लक्षण आहे विठ्ठला. हा बघा तुम्ही, तो त्याने त्याचा अंगणा झाडला ना का कचरा बरोबर तुमच्याच गेटमध्ये आणेल, नाही तर नावच नाही त्याचं शेजारी. बरं, घरावरचा शेजारी बरा, शेतावरचा शेजारी फार त्रास. हा बरोबर. बांधाच्या खालचा शेतवाला, त्याला असं वाटतं पोखरणलाच आहे आपण राजस्थानमध्ये, पोखरायलाच दिलसलेला राहतो. असे धरून काश्मीर बाउंड्रीवर नेले पाहिजे आणि सांगायला पाहिजे रा इथं, निम्मा पाकिस्तान पोखरतील विठाला. प्रत्येकात चांगले. शेजाऱ्याचं आपलं नाही पटत, पण पटत नाही म्हणजे त्याच्यात काही चांगलं नाही असा अर्थ होत नाही. पण आपण ठरवलेलं असतं नावडतीचं. दत्त महाराज म्हणाले मी तसं केलं नाही, जो भेटेल त्याच्यात चांगलं. यादी सांगू तुम्हाला, भागवताने वर्णन केलंय. पृथ्वी वायुर आकाश मापुग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजा मधुह हरिणो मीना पिंगला कुररोर्भग कुमारी शर्कृत सर्प वर्णनाभी सुपेश कृत. 24 जणांची नावं झाली. प्रत्येकात चांगलं पाहिलं. पृथ्वीने काय शिकवलं, आकाशाने काय शिकवलं, पाण्यानं काय शिकवलं, जमिनीने काय शिकवलं, झाडांनी काय शिकवलं, वेश्येने काय शिकवलं. ते कोळी अष्टक येतं ना, कोळी अष्टक कळतं ना, कोळीष्टक काय म्हणतात आपल्याकडे त्याला.
सुतेरा सुतेरा हे शब्द आपल्यालाच कळतील. सुतेरा आणि पोतेरा ते ब्राह्मणांना काय कळायचे? विठ्ठल. प्रत्येकातनं मी काहीतरी चांगलं पाहिलं हे राजा, आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी माझ्या जीवनाशी जोडत गेलो, आणि सगळ्यांचं चांगलं केल्यामुळे माझं जीवन चांगलं झालं, आणि जीवन चांगल्यामुळे माझं समाधान चांगलं झालं. हे दत्त महाराजांनी कोणाला शिकवलंय? त्या राजाला. मी आपल्याला हे सांगतो बाबा, दुसऱ्यातलं चांगलं माझ्या जीवनाशी जोडण्याची सवय आपल्याला लागेल, त्या दिवसाचं नाव आहे दत्त जयंती. जो माणूस भेटेल त्याच्यात जे मला चांगलं दिसेल ते मी माझ्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करणं ही दत्त जयंती आहे. अजून सोपं सांगू, हे शिकवून जगाला उद्धाराप्रत नेण्याकरताच आपल्यासारखे महापुरुष अवतीर्ण झाले हे तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हादराया कारण, अवतार तुम्हादराया कारण. काय मी पतिता कीर्तिवानो, काय मी पतिता कीर्तिवानो, अवतार तुम्हादराया कारण, अवतार तुम्हादराया कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. तुम्ही माय बाबा कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, काय मी पतित कीर्तिवान. हे शिकवण्यासाठी दत्त महाराज आले. त्यामुळे खरी दत्त जयंती तेव्हा होईल. आणि प्रत्येकात काही ना काही चांगलं असतं. काहींना हाक मारता येते छान, त्याने हाक मारली ना, किती रागावलेला माणूस असू दे शांतच झाला पाहिजे. हे मटेरियल भांडणं झाल्यावर फार गरजेचं राहतं, तसं ते मिटतच नाही. त्याच्यामुळे घरात जर मोठ्या माणसात भांडणं झाली तर ते मिटवण्याचं काम लहान मुलं करतात. बरोबर आहे ना? आणि लहान मुलं मिटवायला पडत असतील तर मोठ्याने पण विचार करावा, आपण भांडावं का? बघा तुम्ही, मोठ्यांमध्ये भांडणं होऊ द्या, पण त्या घरात जर लहान मुलं असेल ना, ते असं हाक मारतं की किती राग आलेला माणूस असू द्या, तो शांत, तो निवळलाच पाहिजे, तो कवळलाच पाहिजे. हाक मारणं कौशल्य. काही लोक हाक मारतात ना, असलेलं समाधान निघून जाईल. आणि विशेष म्हणजे लग्न समारंभ वगैरे असले ना, तर तिथं त्या हाका ऐकू येतात. काही काही माणसं ना दुसऱ्याच्या कार्याचा विध्वंस करायला जन्माला आलेली असावी. आलो याची कारण ते लग्नाच्या मांडवात आले का घोळ झालाच. याचं नाव पहिले का टाकलं, त्याचं नाव ही पुढं का बसली, ती मागं खाली, तिचाच फोटो काढला आणि हिचा फोटो फ्रेम सगळं हार घालून ठेवला पाहिजे तिचा विठाला. मग आम्हीच गेलो, तीच पुढं बसली, मीच मागं बसली. नवऱ्याच्या गाडीत बसायला जागाच मिळेल, टपाव बस बाई.